केणे, प्रियंका गोसावी, सुचिता बावकर, धीरज नायर, डी रोजारियो, जस्टिन नमसाले, अंकिता, राणा अंजली, पतंगे नितिशा, मिहिर राऊत, विनय कुमार देवाडिगा, कीर्ती पाटील, कोमल सरोकटे, निकिता सिलिमकर, श्रेयस मोरे, अक्षय तराडे, स्मृती जाधव, रिद्धी हटकर, अक्षय गडसे, उन्नीकृष्ण, निखिल उन्नीकृष्ण, प्रतीक्षा पुजारी, नीलम कांदळगावकर, अनुजा जाधव, अनघा आरोस्कर, सिद्धेश चोणकर, श्यामल अंजरलेकर, इयत्ता 12वीचे विद्यार्थी कुमारी माधवी बोरवणकर, नम्रता गांधी, प्रिसली फर्नांडिस, पूजा बामणे, प्राजक्ता देवरुखकर, गौरी राऊत, राखी चांदणे, हितेश्री राणा, गौरव तेली, अनिकेत पवार आणि डिप्लोमा आणि डिग्री झालेले विद्यार्थी निखिल हटकर, संदीप रोकडे, अक्षता लाड, अपूर्व चित्रे, मधुकर पराग, मधुकर सिक्ची, भाग्यश्री आमरे, नेहा चव्हाण, गौरीशंकर शर्मा, पीयूष कहार आणि पूजा नितीन म्हापसेकर या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या पालकांसहित या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना नम्र सूचना। कृपया आपण सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी उपस्थित राहावं आम्ही वारंवार या माध्यमाच्या वतीने आपल्या सगळ्यांना सूचित करत आहोत। हॅलो, चाणक्यनगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन लिमिटेड आयोजित यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि आंतर सोसायटी ग्रुप डान्स सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। थोड्याच वेळामध्ये सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी यांचं या व्यासपीठावरती आगमन होणार आहे। सर्व सन्माननीय व्यक्ती त्यांचं आगमन झाल्यानंतर आपण सर्वांनी त्यांचं हर्षोल्लासित वातावरणामध्ये आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं सर्वांनी स्वागत करायचं आहे। सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती की कृपया आपण सर्वांनी आसनस्थ व्हावं। आपल्या सगळ्यांकरिता या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी। सोसायटीच्या बाहेर जी मंडळी उभी आहेत त्यांनी कृपया आसन ग्रहण करावं अशी आपल्या सगळ्यांना नम्र सूचना। थोड्याच वेळामध्ये आपल्या असोसिएशनचे माननीय अध्यक्ष महोदय नितीनजी पेंढारी हे प्रमुख पाहुण्यांना आणण्यासाठी गेलेले आहेत। आपण सर्वांनी सर्व रहिवासी बंधूभगिनींनी या ठिकाणी बसून घ्यावं। संकुलातील सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेले असतील त्या सर्वांचं असोसिएशनच्या वतीने सरचं स्वागत सुस्वागतम। गेले 4-5 दिवस
प्रत्येक सोसायटीच्या चेअरमन सचिवांनी मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। सीडी असो, लेटर पॅड असो, त्या ठिकाणी योग्य वेळी या ठिकाणी संयोजक कमिटीकडे दिलेलं आहे। न्यू तक्षशिलाचे अध्यक्ष अंजली बोरणकर आणि सचिव गरडा यांनी देखील या ठिकाणी त्वरित उपस्थित राहायचंय। मगध सोसायटीचे दत्ताराम शिंदे काका या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर श्री वास्तवजी यांच्याकडून मोलाचं सहकार्य असोसिएशनला आतापर्यंत मिळालेलं आहे। त्यानंतर पाटलीपुत्रचे अध्यक्ष सुनील शिंदे आणि संतोष धडस यांचंही मोलाचं सहकार्य आतापर्यंत मिळालेलं आहे। त्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यकारिणीसह उपस्थित राहायचंय। इंद्रप्रस्थचे अध्यक्ष वामन आणि सचिव सुनील तेली यांचंही मोलाचं सहकार्य आतापर्यंत असोसिएशनला मिळालेलं आहे। त्या सर्व सोसायटीतील सहकार्याने या ठिकाणी उपस्थित राहा। त्याचप्रमाणे करोदचे मी स्वतः आणि माझे सहकारी मित्र दिनकर जिमान आणि माझ्या कार्यकारिणीतील सर्व सहकारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर बोधगया सोसायटीचे अध्यक्ष संतोष आणि तरुण तडफदार सचिव विजय आयरे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र उज्जैनी सोसायटीचे अरुण मुळीक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे तरुण तडफदार त्या सोसायटीचे सचिव ओमकार पाटील हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या कार्यकारिणीतील जे सभासद असतील त्या सर्वांचं स्वागत। त्यानंतर चंपा सोसायटीचे अध्यक्ष माझे मित्र कदम आणि सचिव आनंदा पाटकर साहेब। त्याचप्रमाणे चंद्रगुप्त सोसायटीचे पुष्कर शर्मा, चाणक्यनगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज असोसिएशन लिमिटेड आयोजित यशस्वी विद्यार्थी गुणगौरव समारंभ या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय अभित नकवी साहेब, TV9 चे चीफ डायरेक्टर आणि प्रोड्युसर, सिनियर प्रोड्युसर इंचार्ज शाखा 9 यांचं या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे। आपण सर्वांनी चीफ गेस्ट आल्यानंतर त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। माननीय अभित नकवी साहेबांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये नकवी साहेबांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे स्पेशल गेस्ट म्हणून माननीय अरुण पुजारी, विशेष कार्यकारी अधिकारी हे सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न होत आहेत। आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। त्याचप्रमाणे चाणक्यनगरी असोसिएशनचे माननीय अध्यक्ष महोदय नितीनजी पेंढारे, आपल्या चाणक्यनगरी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी जयेंद्र कदम साहेब, त्याचप्रमाणे खजिनदार रामचंद्र गवळी ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी या व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत। सर्व उपस्थित रहिवासी बंधू भगिनींना विनंती आहे की या सर्व मान्यवर मंडळींचं आपण पुन्हा एकदा जोरात टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया। मित्रहो, चाणक्यनगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज असोसिएशन लिमिटेडच्या सौजन्याने या ठिकाणी यशस्वी गुणगौरव विद्यार्थी सोहळा आणि आंतर सोसायटी ग्रुप डान्स सोहळा आज शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2013 रोजी आयोजित केलेला आहे। या प्रसंगी सर्व मान्यवर मंडळी यांचं आगमन झालेलं आहे। आजचा हा कार्यक्रम सुरळीत आणि चांगल्या रीतीनं आणि सुटसुटीत पार पाडावा म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं, या गुणगौरव सोहळ्याचं अध्यक्षस्थान म्हणून आपल्या सोसायटीचे आणि आपल्या फेडरेशनचे, आपल्या असोसिएशनचे माननीय अध्यक्ष नितीनजी पेंढारी हे आजच्या संपूर्ण कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतील अशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नम्र सूचना करीत आहे। आत्ताच माझे मित्र जाधव सर यांनी दिलेल्या सूचनेला माझा पूर्ण पाठिंबा आहे, अनुमोदन आहे। त्याचप्रमाणे व्यासपीठावरती चाणक्य नगरी महिला मंडळाच्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या सन्माननीय वृंदा दिवेकर वहिनी यांनाही या ठिकाणी आम्ही आमंत्रित करीत आहोत। आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं। वृंदाताई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे।
सर्वप्रथम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय अभित नकवी साहेब यांचा मी आपल्या समोर परिचय करून देत आहे. MA in हिस्ट्री फ्रॉम कानपूर युनिव्हर्सिटी कानपूर, PG डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन फ्रॉम लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट लखनऊ, BA in मॅथ्स इकॉनॉमिक्स अँड एथ्रोपोलॉजी फ्रॉम लखनऊ युनिव्हर्सिटी लखनऊ, and at present working as senior producer and in charge Shakha 9 in Maharashtra based new channel TV9 since 24th May 2010. अशा पद्धतीने त्यांचा परिचय आहे. सोशल एक्सपिरियन्स म्हणून त्यांचा स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, चेअरमन ऑफ सोशल ऑर्गनायझेशन हंसा वेलफेअर ट्रस्ट मुंबई, एक्स मेंबर फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एक्स मेंबर डिविजनल रेल्वे काउन्सिलेटिव्ह कमिटी DRUCC सेंट्रल रेल्वे मुंबई, एक्स मेंबर स्टेट हज कमिटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. असे कुशाग्र बुद्धिमत्तेचे माननीय नकवी साहेब या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं प्रतिष्ठापन आपण या ठिकाणी केलेलं आहे. सर्वप्रथम आपल्या भारतीय संस्कृतीनुसार या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय माननीय अभित नकवी साहेब. माननीय अभित नकवी साहेब, आपसे अनुरोध है कि यहाँ पे आप दीप प्रज्वलन करें. माननीय नकवी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेलं आहे. माननीय आपल्या फेडरेशनचे सन्माननीय अध्यक्ष नितीन पेंढारी यांच्याकडनं देखील दीप प्रज्वलन केलेलं आहे. त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी अधिकारी स्पेशल गेस्ट माननीय अरुण पुजारी शाखा 9चे टीम लीडर, त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन केलेलं आहे. पुनश्च एकदा अभित नकवी सरांना मी विनंती करतो, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना आपण माल्यार्पण करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर आपल्या चाणक्यनगरी असोसिएशनचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते नितीनजी पेंढारी माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. सर्व सन्माननीय व्यक्तींना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी विराजमान व्हावं. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण संपन्न झालेला आहे. आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींचं आपल्या असोसिएशनच्या वतीनं स्वागत होणं क्रमप्राप्त आहे. या सर्व सन्माननीय व्यक्तींनी आपल्या या चाणक्यनगरी असोसिएशनला एक जोरदार आणि बहुमोल असं योगदान आपल्याला त्यांनी केलेलं आहे. सच की लढाई हक की लढाई शाखा 9 यांच्या वतीनं आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रायोजकत्व त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी बहाल केलेलं आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करूया. सर्वप्रथम माननीय आजच्या कार्यक्रमाचे अभित नकवी सर यांना मी विनंती यांना आपल्या फेडरेशनचे
अध्यक्ष नितीनजी पेंढारी यांना मी विनंती करतो, अभित नकवी सरांना आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. यानंतर आपल्याला सुंदर आणि भव्य अशा आकर्षक ज्या ट्रॉफीज आपल्याला दिसत आहेत, थोड्याच वेळामध्ये आपण नृत्य उत्सव साजरा करणार आहोत. या ट्रॉफ्यांचं जे आपल्याला स्पॉन्सरशिप दिलेलं आहे ते विशेष कार्यकारी अधिकारी माननीय अरुण पुजारी यांचंही स्वागत करण्यासाठी मी नितीन पेंढारींना विनंती करतोय. जोरदार टाळ्या पुजारी साहेबांचं आपण स्वागत करूया. मित्रांनो, अतिशय सुंदर आणि आकर्षक मुंबईवरून त्यांनी खास ट्रॉफीज आणलेल्या आहेत, त्यांचं भरपूर भरपूर अभिनंदन. यानंतर आपल्या चाणक्यनगरी असोसिएशनचे नितीनजी पेंढारी यांचा परिचय आपल्या सगळ्यांना आहेच, पण तरीसुद्धा माननीय चीफ गेस्ट आजच्या कार्यक्रमाचे अभित नकवी यांच्या माहितीकरता आणि पुजारींच्या माहितीकरता नितीन पेंढारी चाणक्यनगरी असोसिएशनचे ॲट प्रेझेंट अध्यक्ष आहेत, हिंदू खाटीक ठाणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बहिणीच्या नावाने महाबळेश्वर या ठिकाणी 5 एकरची लँड जमीन त्यांनी वृद्धाश्रम काढण्यासाठी त्यांनी विकत घेतलेले आणि त्यांचा मानस आहे की अल्पावधीमध्येच एक वृद्धाश्रम व्हावा म्हणून. वसईतील अंध दुःख निवारण केंद्राच्या सहकार्यानं वैद्यकीय चिकित्सा शस्त्रक्रिया शिबिरांचं आयोजन गेली 10 वर्षांपासून अधिक काळ चाणक्यनगरीमध्ये विविध कार्यक्रम, उदाहरणार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, नृत्य स्पर्धांचं आयोजन, स्वच्छता शिबिर असं विविध कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. विविध प्रश्नांची सामाजिक जाणीव ठेवून जनहितार्थ वावरणारा हा कार्यकर्ता म्हणून ख्याती. अलीकडेच त्यांच्या मुलीचं लग्न समारंभ या शूरपारक मैदानावरती झालं होतं. साधारण 5 ते 6 हजार लोकांनी शुभाशीर्वाद देण्याकरता त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. सर्वांना सहकार्य करणारी ही सद्भावना अशी व्यक्तिमत्व नितीन पेंढारी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. माननीय अभित नकवी सरांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे सभाध्यक्ष माननीय नितीन पेंढारी त्यांनाही आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा. त्याचप्रमाणे आपल्या चाणक्यनगरी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सरचिटणीस जयेंद्र कदम सर मुंबई महानगरपालिकेमध्ये शिक्षक म्हणून पदावरती कार्यरत आहेत. एक ज्ञानार्जनाचं पवित्र कार्य त्यांच्या हातून सदैव होत आहे आणि अतिशय एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून या विभागामध्ये प्रसिद्ध व्यक्तिमत्व जयेंद्र कदम त्यांचंही स्वागत करण्यासाठी मी आजचे चीफ गेस्ट नकवी सरांना मी विनंती करतो, जयेंद्र कदम यांचंही आपण स्वागत करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व सन्माननीय व्यक्तींचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या चाणक्यनगरी महिला मंडळाच्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या आणि आत्ताच व्यासपीठावरती विराजमान झालेल्या आमच्या वृंदाताई दिवेकर त्यांचंही स्वागत होणं क्रमबद्ध आहे. त्यांनाही आजच्या या चाणक्यनगरी परिसरातील आणि या संपूर्ण परिसरातील उत्तम अशी जाण आहे. त्यांचंही स्वागत माननीय अरुण पुजारी विशेष कार्यकारी अधिकारी यांना मी विनंती करतो की देवेकर वहिनींचं देखील आपण पुष्प गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे आजच्या व्यासपीठावरती आजच्या असोसिएशनचे उपाध्यक्ष माननीय सुधाकर विचारे निवृत्त डिफेन्समधून निवृत्त झालेले आहेत. त्यांचंही स्वागत होणं क्रमप्राप्त आहे. म्हणून नितीन पेंढारी सभाध्यक्ष त्यांना मी विनंती करतो की विचारेंचं देखील आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करावं.
या ठिकाणी आपल्याला सुंदर अशी जी मंडप डेकोरेशन व्यवस्था दिसते आहे ते सुनील थरवळ साहेब यांनाही या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो आहोत. सुनील थरवळ आणि या संपूर्ण नृत्य उत्सवाचं आपल्याला जी प्रकाश योजना आणि ध्वनिक्षेपक व्यवस्था ज्यांनी केलेलं आहे ते माननीय विनय मुळे सर, त्यांचंही स्वागत होणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे चीफ गेस्ट नक्की सरांना मी विनंती करतो की विनय मुळे उत्तम प्रकाश योजना आणि ध्वनिक्षेपण व्यवस्था त्यांनी केलेला आहे, त्यांचंही आपण स्वागत करावं. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या सर्व व्यक्तींचं स्वागत करत त्यांनी आपल्याला चांगलं असं आपल्या सोसायटीला आणि या फेडरेशनला योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आजच्या या असोसिएशनच्या संपूर्ण कारभारामध्ये ज्यांनी अतिशय निखलस आणि निस्वार्थी आणि तागी वृत्तीने गेले 10 वर्षाहून अधिक काळ एक तप म्हणून आपण खजिनदार पद ज्यांनी सांभाळलं होतं ते आपल्या सगळ्यांचे सुपरिचित आहेत मित्र हो, विजय सावंत साहेब. त्यांचं स्वागत आणि त्यांचं सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे आजच्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट माननीय नक्की सर. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करत आहे. विजय सावंत साहेब अतिशय हिरिरीने प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या असोसिएशनच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. जोरदार टाळ्या त्यांचं अभिनंदन करूया. या ठिकाणी सर्व सन्माननीय व्यक्तींचं आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान केलेला आहे. आपल्या असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सचिव माननीय जयेंद्र कदम सर यांना मी विनंती करतो की आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांसमोर प्रास्ताविक ठेवावं. माननीय थोडंसं दुरुस्ती करण्यात येते. आपले अतिशय जवळचे आणि आपल्या संकुलातील आपल्या सर्वांचे लाडके आणि नेहमीच आपल्याला कुठल्याही उत्सवामध्ये सहकार्य करणारे साऊंड सर्व्हिसवाले आमचे स्नेही थरवळ साहेब यांना विनंती करतो की आपणही आमचे अध्यक्ष सन्मान नितीन पेंढारी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं हार्दिक स्वागत करतील. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करून आजच्या या चाणक्य नगरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशन या संस्थेच्या विद्यमानं आयोजित आजच्या या समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आजच्या या गुणगौरव समारंभास ज्यांची विशेष अशी उल्लेखनीय उपस्थिती आहे त्या कार्यक्रमाचं आजचं महत्त्वाचं असं आकर्षण आदरणीय अभित नकवी साहेब जे TV9 यांचे ते प्रमुख आहेत आणि त्यांचे सहकारी सन्माननीय अधिकारी साहेब, त्याचबरोबर चाणक्य नगरीतील आमच्या सर्व 14 सोसायटीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महिला मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि आजचा गुणगौरव ज्यांचा होणार आहे ते आमचे सर्व विद्यार्थी मित्र हो, सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक, माता पिता, बंधू भगिनींनो आणि सर्व बाल कलावंतांनो, आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे आम्ही याही वर्षी अतिशय महत्त्वाचे असे पाहुणे निमंत्रित केले.
कार्यक्रमाला जरी उशीर झाला असेल त्याचं कारणच असं आहे की आपण सर्व नोकरी करणारे आहोत. मुंबईतून यायला आपल्याला उशीर होतो आणि तरी देखील आपल्या मुलांचं कौतुक आणि त्यांना प्रेरणा देण्याचं कार्य या चाणक्यनगरी असोसिएशन मार्फत आपण करत असतो. आणि म्हणूनच आजचं या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्या निमित्तानं मी आपल्या संस्थेचे ध्येय धोरण, संस्थेची उद्दिष्ट, या संस्थेच्या स्थापनेविषयी थोडक्यात भाष्य करणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला चाणक्यनगरी रहिवासी मंडळ म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली. जवळजवळ 12 ते 13 वर्ष या संस्थेला हा इतिहास आहे आणि कायदेशीररित्या रहिवासी मंडळाचं आम्हाला असोसिएशनमध्ये कन्वर्ट करावं लागलं. या संस्थेमार्फत आम्ही स्वच्छता अभियान, संत गाडगे महाराज यांच्या नावाने, त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थी गुणगौरव सोहळा, बालकांसाठी नृत्य स्पर्धांचं आयोजन, शिवजयंती, आंबेडकर जयंती यांसारखे राष्ट्रीय पुढाऱ्यांवर आधारित, महामानवावर आधारित उपक्रम